नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क भरती 2026बद्दल आपण थोडंफार बोलणार आहोत. टायपिंगची डेट आलेली आहे. 16 ऑगस्टला तुमची टायपिंगची एक्झाम होणार आहे. त्याबद्दल आपण टायपिंग इन्स्ट्रक्शन काय असतील, कीस्ट्रोक किती असतील, त्यासोबतच पॅसेज हार्ड कॉपीवर भेटेल की सॉफ्टवेअरवरती असणार आहे, हॉल तिकीट कधी येईल आणि टायपिंग टेस्टची प्रोसेस काय असेल, हे सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता तुम्हाला डेट तर माहीत आहे, 16 ऑगस्ट आहे. 16 ऑगस्ट 2026ला. त्याच्यानुसार तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्टसुद्धा माहीत आहे. आता फक्त आपल्याला आत्तापर्यंत एवढं कळालं आहे की TCS तर घेणार नाही आहे, कारण की काही डिस्ट्रिक्टमध्ये TCSचे सेंटर नाही आहेत. त्यामुळे TCS तर घेणार नाही आहे. आता ही जी एक्झाम आहे ही हायकोर्टच कंडक्ट करणार आहे, ही जी टायपिंगची टेस्ट आहे ती. आणि ह्या ज्या टेस्ट आहेत तुमची, ती तुमची कॉलेजच्या लॅबमध्ये होईल किंवा इंजिनिअरिंगची जे कॉलेज आहेत त्या लॅबमध्ये होऊ शकते. ठीक आहे. जसं लास्ट इयर झालं होतं. लास्ट इयरला दादरला झाली होती एक्झाम, दादर ईस्टला झाली होती. ठीक आहे. आता पहिला प्रश्न आपण बघूया की स्ट्रोक्स किती असतील. आता जर लास्ट इयरचं जर तुम्ही बघितलं, लास्ट इयरला बघा काहीतरी 5 ऑक्टोबरला, जवळपास 5 ऑक्टोबरलाच झाली होती टायपिंग टेस्टची. त्यावेळेस जर पॅसेज बघितला, पॅसेज हा मीडियम लेवलचा होता, म्हणजे हार्ड नव्हता. खूप विद्यार्थी अफवा पसरवत आहेत की हार्ड होता, असं काही नव्हतं. पॅसेजचा कीस्ट्रोक जवळपास 2500 ते 2600च्या आसपास असणार आहे तुम्हाला. जास्त करून 25च्या आसपास असणार आहे. ठीक आहे. हार्ड असणार नाही. 2700 नसणार आहे, 2800 एवढा हार्ड येत नाही, कारण की त्यांना सर्वांचा विचार करायचा आहे. ठीक आहे. टॉपरचा विचार करायचा नाही. ठीक आहे. त्यामुळे 2500च्या आसपास असणार आहे. 2500 ते 2600 ह्या दरम्यानच तुम्ही प्रॅक्टिस तुमची चालू ठेवा. त्याच्यानुसार तुम्हाला नियोजनसुद्धा करता आलं पाहिजे की लास्ट किती मला केवढं ठेवायचं आहे किंवा किती कीस्ट्रोक पर मिनिट मारायचं, हे तुमचं कॅल्क्युलेशन तुमचं रेडी असलं पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, कीस्ट्रोक लागूनच एक असा प्रश्न आहे की सर किती पेज, म्हणजे पाठपोट येतो. हे एक पेज झालं. फ्रंट बॅक पेज पण असते का? तर हो, फॉन्ट असल्यामुळे, जरा मोठा फॉन्ट असल्यामुळे बॅक पेजसुद्धा हाफ येतं, एवढं पेज असतं. ठीक आहे. हे पूर्ण पेज आणि हे बॅकपर्यंत एवढं पेज. ठीक आहे. त्यामुळे एवढं पेज असणार आहे. आता पुढचा प्रश्न, पॅसेज तुम्हाला हार्ड कॉपीवर भेटणार आहे की सॉफ्टवेअरवर होणार आहे? आता सध्या तर हे कोणी सांगू शकत नाही, कारण की जोपर्यंत त्यांच्या काही इन्स्ट्रक्शन स्वतः आलेले नाही, स्वतःकडून त्यांच्या हायकोर्टाकडून. लास्ट इयर कसं झालं होतं, लास्ट इयर हार्ड कॉपी होती आणि हार्ड कॉपी थ्रू आपल्याला वर्डमध्ये मारायचं होतं. ठीक आहे. पण ह्यावेळेस काय झालेलं आहे, संख्या जास्त आहे, 11,000च्या आसपास विद्यार्थी आहेत. ठीक आहे. त्यामुळे शक्यतो माझ्या अंदाजे सांगतो आहे, सॉफ्टवेअरवरती होईल, पण तुम्हाला हार्ड कॉपी दिली जाईल. हार्ड कॉपी दिली जाईल. जसं डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये झालं होतं. डिस्ट्रिक्ट कोर्टच्या ज्या एक्झाम विद्यार्थ्यांनी दिली असतील त्यांना माहीत असेल. डिस्ट्रिक्ट कोर्टच्या एक्झामला काय झालं होतं, सॉफ्टवेअर होतं. सॉफ्टवेअरवरती तुम्हाला पॅसेज मारायचा होता, पण तुम्हाला हार्ड कॉपी प्रोव्हाइड केली होती. ठीक आहे. म्हणजे फक्त सॉफ्टवेअरच्या जागी तुम्हाला, म्हणजे जसं लास्ट इयर वर्डवरती झालं होतं, वर्डच्या जागीच फक्त सॉफ्टवेअर असणार आहे. फरक एवढाच आहे बस, असं माझ्या मते आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस दोन्हीवरती ठेवा. वर्डवरती पण मारा, जास्त काही फरक पडणार नाही आहे तसं बघायला गेलं तर, आणि सॉफ्टवेअरवरती पण मारा. बरेच सॉफ्टवेअर आहेत, तुम्हाला माहीतच असेल. आता तुम्ही एवढे दिवस प्रॅक्टिस केली, तुम्हाला माहीतच असेल कुठलं सॉफ्टवेअर चांगलं आहे काय वगैरे. जर तसं तुम्हाला जर काय त्याच्यावरती डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, तर मी तुम्हाला त्याच्यासाठी सुद्धा एक वैयक्तिक व्हिडिओ बनवेल. पण आठवड्याभरात काय जास्त सांगता येणार नाही. तरी पण तुम्हाला जर वाटलं की एक चांगली वेबसाईट वगैरे सांगा, तर त्याच्यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ बनवेल. ठीक आहे. त्यामुळे दोन्हीवरती तुमची जी प्रॅक्टिस असली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे पूर्णपणे सॉफ्टवेअरवरती तर होणार नाही आहे की पॅसेज सॉफ्टवेअरवरतीच असेल आणि तुम्हाला पॅसेज सॉफ्टवेअरवरतीच मारावं लागेल, असं होणार नाही. हार्ड कॉपी दिली जाईल. फक्त सॉफ्टवेअर असेल की वर्ड असेल, ह्याच्यामध्ये अजूनसुद्धा कन्फ्युजन आहे, पण माझ्या मते सॉफ्टवेअर असेल. ठीक आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया आता काय आहे, हॉल तिकीट कधी येईल? ठीक आहे. आता हॉल तिकीट तुम्हाला 12 ऑगस्टपर्यंत येऊ शकतं. 12 ऑगस्ट 4 नंतर येऊ शकतं. ठीक आहे. 4 नंतर. हे कशावरून सांगितलं आहे, हे काय मी माझ्यातले ओळखीचे वगैरे आहेत असं काही भाग नाही आहे.
जसं लास्ट इयरला झालं होतं, लास्ट इयरला 5 ऑक्टोबरची एक्झाम होती आणि तुमचं जे हॉल तिकीट होतं ते 1 ऑक्टोबरला आलं होतं 4 वाजता, 4 नंतर. ठीक आहे. त्याच्यावरूनच हे मी तुम्हाला डेट सांगितलेली आहे. त्याच्या आधी पण येऊ शकतं, 11 ऑगस्टला पण येऊ शकतं, 10 ऑगस्टला पण येऊ शकतं. पण शक्यतो 12 ऑगस्टपर्यंत येणं गरजेचं आहे. ठीक आहे. 4 नंतर. त्यामुळे ठीक आहे, हॉल तिकीटचं पण कधी येणार ते पण तुम्हाला सांगितलं मी. आता टायपिंग टेस्टची प्रोसेस काय असेल? पहिले तर तुमची 16 ऑगस्टला एक्झाम आहे. ठीक आहे. 16 ऑगस्ट 2026ला. आता काही सेंटर म्हणजे काही डिस्ट्रिक्टमध्ये विद्यार्थी जवळपास 2000च्या आसपास आहेत. जसं की पुण्यामध्ये. तिथे आता कुठली लॅब प्रोव्हाइड करतायत की वेगवेगळ्या कॉलेजवरती घेत आहेत ते पण डिपेंड करतं. जर तसं नाही झालं तर शिफ्ट वाईज घ्यावी लागेल तिथे. ठीक आहे. पण एका दिवसातच होणार आहे, 16 ऑगस्टलाच होणार आहे. काही काही ठिकाणी जवळपास 50-100च्या आसपास आहेत, त्यामुळे तिकडे लगेच एका शिफ्टमध्ये 2 शिफ्ट एका शिफ्टमध्ये होऊन जाईल एकाच कॉलेजवरती. दुसरी गोष्ट, लास्ट इयर काय झालं होतं? लास्ट इयर जसं मी सांगितलं, मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, ह्या व्हिडिओमध्ये पण सांगतो तुम्हाला. लास्ट टाईम काय झालं होतं? लास्ट टाईम तुम्हाला एखाद्या हॉलमध्ये किंवा एखाद्या क्लासरूममध्ये तुम्हाला बसवतील. तिथे तुमची पूर्ण अटेंडन्स घेतली जाईल. अटेंडन्स घेतल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ बसवलं जाईल आणि नंतर तुम्हाला तिकडे लॅबमध्ये घेऊन जातील. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट, कीबोर्ड चेंज करू देणार नाहीत. लास्ट टाईम तर करू दिलं नव्हतं. ठीक आहे. कीबोर्ड चेंज करू देणार नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरे अजून कीबोर्डबद्दल तुमचे काय डाऊट असतील, जसं की ॲरो कीज. ॲरो की काही विद्यार्थी म्हणतात की करू शकतात, काही विद्यार्थी म्हणतात नाही करू शकत. माझ्या मते करू नका. फुकटचं ज्यांचं बसतं आहे त्यांनी असले काही रिस्क घ्यायला जाऊ नका. ठीक आहे. बाकीच्यांना समजलं असेल. त्यामुळे बसतं आहे तुमचं पॅसेज आणि तुम्ही तिथं जाऊन ॲरो की प्रेस कर, बॅक स्पेस प्रेस कर, असलं काही करत बसू नका. ठीक आहे. डायरेक्ट सरळ तुमचं 0 स्कोर येईल. त्यामुळे असलं काही करायला जाऊ नका. ॲरो कीज, बॅक स्पेस हे असलं काही करायला जाऊ नका. ठीक आहे. तिकडे तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले जातील टायपिंग सुरू व्हायच्या आधी. हायकोर्टाचेच माणसं असणार तिथं. ठीक आहे. हायकोर्टचं एक प्रेझेंटेटिव्ह असणार आहे तिथे, किंवा बाकीचे सगळे डिस्ट्रिक्ट कोर्टचे असतील तिथे. ते तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतील आणि नंतर ते टायमर लावतील. तुम्हाला पहिला पॅसेज दिला जाईल, हार्ड कॉपीज दिली जाईल. लास्ट इयर हार्ड कॉपी दिली होती, ती तुम्हाला हार्ड कॉपी दिली जाईल. 5 मिनटं दिली जातील. सर्वात प्रथम तुम्हाला तर कीबोर्ड चेक करायला होतील. तुम्ही तो कीबोर्ड चेक करायचा आहे. तुमची जी A to Z ABCD मारायचे, Z to A परत रिव्हर्स ABCD मारून बघायचे आहे तुम्हाला. तिथेच तुमचा जे हाताचे मुवमेंट असेल ते तुम्हाला करून घ्यायचं, मोमेंटम तुमचं क्रिएट करायचं आहे. ठीक आहे. हे झालं A to Z ABCD मारून. नंतर तुम्हाला सर्व तुमचं ते जे तुम्ही जे टाईप केलेलं आहे ते तुम्हाला रफ करायला होतील. ते रफ केल्यानंतर काय करायचं आहे तर ते तुम्हाला सर्व इन्स्ट्रक्शन देतील की हे असं करायचं आहे. तुम्ही जर जसं सॉफ्टवेअरवर झालं तर ते सॉफ्टवेअरचे इन्स्ट्रक्शन असतील, जर वर्डवर झालं तर लास्ट इयरसारखे इन्स्ट्रक्शन असतील. ठीक आहे. तर तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यानंतर तुमचं जर वर्डवर घेतलं तर तुम्हाला तुमचा रोल नंबर वगैरे टाईप करायला होतील वर्ड फाईलमध्ये, डॉक्युमेंटमध्ये. त्याच्यानंतर ते तेच टायमर सेट करतील. त्याच्यानंतर तुम्हाला 5 मिनिटाचा 5 मिनिट झाले तर तुम्हाला ते एकदा की तुम्हाला हे करतील, अवेअर करतील की 5 मिनटं झालीत असं म्हणून. ठीक आहे. त्यामुळे त्याच्यासाठी पण तुम्हाला तयार राहायचं आहे. त्याच्यानुसार तुमची प्रॅक्टिस चालू असू द्या. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर लास्ट इयरची सांगतो प्रोसेस मी तुम्हाला. त्याच्यानंतर जर तुमचा पॅसेज पूर्ण झाला, 10 मिनटानंतर तुमचा पॅसेज पूर्ण झाला की त्याच्यानंतर ते काय करणार, त्या PDFची प्रिंट काढणार. प्रिंट काढून त्याच्यावरती तुमची सिग्नेचर घेणार की हा पॅसेज मीच मारला आहे, त्याचा प्रूफ असावा म्हणून ते तुमची सिग्नेचर घेणार. सिग्नेचर घेतल्यानंतर तो जो पॅसेज असेल तो त्यांच्याकडे सबमिट करणार. ठीक आहे. जर हार्ड कॉपीवर झाली तर. आणि तीच तुमची चेकिंग होणार आहे. तुमचा जो पॅसेज असेल तर तो पॅसेज जर हार्ड कॉपीवर झाला तर तो तुम्ही तिथे चेक करू शकता. कसं तर तुम्हाला जवळपास तुम्हाला स्पेलिंग माहीत असतात, त्याच्या थ्रू तुम्ही चेक करू शकता की किती मिस्टेक झालेले आहेत त्या. ठीक आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा.
आणि जास्त टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. त्याच्यानुसार तुम्ही प्रॅक्टिस आता एवढं महिना केलेला आहे, 1 महिना तुम्ही चांगली प्रॅक्टिस केलेली आहे, त्यामुळं टेन्शन वगैरे घ्यायचं काही त्यात येतच नाही. ठीक आहे. अजून एकदा सांगतो, ॲरो की आणि बॅकस्पेस प्रेस करू नका. 7-8 दिवस आहेत, त्याच्यामध्ये ते प्रॅक्टिस करा. जर तुम्हाला असं वाटत असेल की ॲरो कीचा वापर करायचा की नाही, एकदा तुम्ही त्या जो पण सुपरवायझर असेल त्याला तुम्ही विचारू शकता. पण माझ्या मते प्रेस करू नका. अजून तुम्हाला एकदा सांगतो, प्रेस करू नका. तुम्हाला काही विद्यार्थी सांगतील करायचं चालते, ॲरो की चालतात, बॅकस्पेस तर नाहीच आहे, पण ॲरो की चालतो असं काही जण म्हणतील, पण करू नका. ठीक आहे. आता टेन्शन सोडा. अग्रवाल एक्झाम कार्ड घेऊन आले आहे. भारतातील सर्वात सोपी आणि मोजकी पुस्तके जी तुमची तयारी करतील. अतिशय सोपी आणि भक्कम स्टॅटिक जी के. महाभारतासारखा अथांग स्टॅटिक जी के आता फक्त 300 पानामध्ये संपूर्ण माहिती टेबलच्या रूपात दिलेली आहे, ज्यामुळे विषय दीर्घकाळ लक्षात राहतो. हे पुस्तक एप्रिल 2026पर्यंत पूर्ण अपडेटेड आहे. तुम्हाला सर्व माहिती चार्टच्या स्वरूपात दिलेली आहे स्टॅटिक जी के, जेणेकरून तुम्हाला वाचण्याससुद्धा सोयीस्कर वाटेल. एक्झाम कार्ड मॅथ्सचे पुस्तक वाचून तुमचे प्रश्न सोडवण्याचा वेग 50% वाढवा. यामध्ये 300+ शॉर्टकट ट्रिक्स आणि एप्रिल 2026पर्यंतचे एड्युक्विटीचे PYQs आहेत, जे मॅथ्सचा कट ऑफ क्लिअर करण्यास तुम्हाला मदत करतील. आणि इथं सर्व माहिती तुम्हाला टेबलच्या स्वरूपात दिलेली आहे. तसेच तुम्हाला इंडेक्समध्ये तुम्हाला सर्व टॉपिक्स दिसतील, ज्याचे तुम्हाला सर्व ट्रिक्स या पुस्तकामध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत. यामुळे कमी पानामध्ये तुमची अचूक तयारी होणार आहे. अग्रवाल एक्झाम कार्डचे वचन फक्त एवढंच आहे की पेपरात प्रश्न नक्कीच येणार आणि तो तुमचा सुटणारच. ह्याच्या व्यतिरिक्त अजून जर तुमचे काही डाऊट असतील तर ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तिथे तुमचं मी उत्तर देईल. आणि जर तुम्हाला सॉफ्टवेअर किंवा कुठली वेबसाईट वगैरे पाहिजे असतील तर त्याच्यावरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवेल. तुम्हाला एक स्पेसिफिक मी स्ट्रॅटेजीसुद्धा सांगणार, म्हणजे एक्झामच्या दिवशी काय करायचं आहे, तुम्हाला ॲक्च्युअल एक्झाम दिवशी कसं तुमचं जे कॅल्क्युलेशन आहे पॅसेजचं ते कसं करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. त्यामुळे आपल्या व्हिडिओ चॅनलवरती अपडेट राहा. जर अजून तुम्ही आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. तसेच जर तुम्ही अजून आपल्या टेलिग्राम चॅनलला जर जॉईन झाला नसेल तर नक्की जॉईन व्हा. त्याची जी लिंक असेल ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जर काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आजचा व्हिडिओ, आजची माहिती आपण इथेच थांबूया. जय हिंद.